ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. सुवर्णा कोष्टी म्हणून आहेत सातारमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. तर त्यांचा अनुभव शेअर करण्यापूर्वी सांगते की आधीचे आता आता 11 अनुभव आहेत आणि हे नाही 10-11 म्हणजे तशीच काहीतरी अनुभव आहेत. आणि आता मी बघितलं WhatsAppला बऱ्याच जणांनी अनुभव शेअर केला. असं करू नका. म्हणजे जरी तुम्ही रेकॉर्डिंग केलेले असले ना तरी पण चालतात. पण लिहून पाठवलेले असले ना तर ते मला ना खूप वेळ जातो त्याला वाचण्यासाठी, मग ते परत हे करण्यासाठी. तर प्लीज लिहून कुणी अनुभव नका शेअर करू. असं रेकॉर्डिंग वगैरे पाठवा. नाही तर मी आत्ता सगळ्यांना रिटर्न कॉल केलेले आहेत. तुम्हाला पण रिटर्न कॉल करेन मी. आणि अनुभव सगळ्यांचे शेअर होतील. आईंच्या कृपेनं का तरी हे शेअर व्हायला लागलेले आहेत. तर होतील सगळे. फक्त असं थोडंसं हे करा, कोऑपरेट करा. तर आणि SG लाईफ अँड रूल्स हे चॅनलवरती पण मी आता पोस्ट नाही केले. म्हणजे आता लगेच नाही पोस्ट केलेले. पण त्याच्यावरती पण व्हिडिओ बघा. जर तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा तिथं पण. तर अनुभवाकडे येते. तर ताई म्हणत होत्या, सुवर्णाताई म्हणत होत्या की गेली जवळजवळ 19-20 वर्ष झाली म्हणतात माझी सेवा चालू आहे. असं झालं म्हणतात की लग्न झालं आणि मग मी सेवेत आले. माझं लग्न खूप लवकर झालं म्हणतात. मी 13 वर्षाची असताना माझं लग्न झालं म्हणतात. आणि म्हणजे मी लहानपणापासून खूप हुशार होते म्हणतात. पण घरची परिस्थिती तशी चांगली नव्हती. आई-वडिलांची परिस्थिती चांगली नव्हती. आम्ही 6 बहिणी आहे म्हणतात. आणि त्यामुळं सगळ्यांची लग्न लवकर केली. मी 2 नंबरची आहे म्हणतात. मग पहिल्या बहिणीचं लग्न झालं आणि मग तिचं पण असंच लवकर लग्न झालं. आणि पण मी लहानपणापासूनच खूप हुशार होते शाळेमध्ये. तर मला खूप शिकायची इच्छा होती. पण परिस्थितीमुळं स्थळ चांगलं आलं आणि लगेचच लग्न. आणि म्हणजे आम्ही बहिणी-बहिणी सगळ्याच त्या म्हणतात खूप सुंदर होतो म्हणतात, खूप सुंदर होतो. तर त्यामुळं लगेच चांगले स्थळं वगैरे नातेवाईक काढायचे की घरचं वगैरे सगळं चांगलं आहे आणि घरात काम करण्यासाठी कुणीतरी पाहिजे. अशा पद्धतीची स्थळं नातेवाईकांनी काढली आणि सगळ्यांची लग्न झाली. पण मी म्हणजे माझ्या नंतरच्या बहिणींचं पण तेच झालं म्हणतात. पण मी खूप हुशार होते ना म्हणतात. तर त्यामुळं मग मला असं वाटत होतं की मला शिकायचं आहे. कुठेतरी ते मागचं पुण्य पण असेल. तर त्या गोष्टींच्या ह्याच्यावरती मला आईंचा मार्ग मिळाला म्हणतात. म्हणजे मी आधीच गुरुमार्गी असणार आहे. फक्त ते खूप 13 वर्षाचं काहीतरी मागचं हे असेल. तर मग लग्न झालं आणि मी अशा घरात आले 13व्या वर्षी की जे म्हणजे खूप समृद्ध सगळ्या गोष्टींनी घर होतं. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं की माझ्या मिस्टरांनी माझ्या आई सांगितलं की मी शिकवेन हिला. का तर मी सारखी बोलत होते की मला शिकायचं आहे, मला शिकायचं आहे. तर आणि मी 2 नंबरची असल्यामुळं 3ऱ्या नंबरच्या बहिणीचं लग्न करता येत नव्हतं. तर त्यामुळं मग त्यांनी सांगितल्यावर मी त्यावेळेला 8वीला होते म्हणतात आणि माझं लग्न झालं. आणि मग माझ्या मिस्टरांना सांगितलं की तिला तेवढं शिकवा वगैरे असं सांगितलं. मी ज्या घरात लग्न करून आले ते घर म्हणजे पूर्ण सगळे मेंबर आईंच्या मार्गातले होते म्हणतात. त्यामुळं माझे मिस्टर पण आधीपासून आईंच्या मार्गातले त्यामुळे होते. मी लग्न झाल्यानंतर मला सगळ्यांनी हे केलं आणि माझी 8वीची परीक्षा झालेली होती म्हणतात आणि मगच माझं लग्न केलेलं होतं. बाबांनी तेवढं माझं ऐकून घेतलं. आणि मग मी त्या घरात आल्यानंतर पहिल्यांदाच मला हे शिकवलं गेलं की असं-असं आहे, आईंचं करायचं रोज. खूप सगळे चांगले माझ्याशी वागत होते म्हणल्या. खूप सगळं चांगलं होतं. माझ्या जाऊबाई माझ्यापेक्षा 10 ते 12 वर्षांनी मोठ्या म्हणल्या. आणि मी खूप लहान वयात त्या घरात आले. मला काहीच कळत नव्हतं म्हणल्या. अगदी म्हणजे मी अगदी हिंडत-फिरत गल्लीमधनं असं मज्जा करत फिरलेले होते.
ते एकदम साडीत पण घराचे रूल होते तसे साडीत वगैरे वावरायचं वगैरे आणि ते एकदम साडीत आणि सगळी कामं करायची. खूप गोष्टी जड होत्या माझ्यासाठी. पण आईंचा सहवास मिळाला, तो खूप काळानंतर मिळाला म्हणतात. अ, आणि त्या सहवासानं मला सगळ्या गोष्टी शिकवल्या. लवकर का तर वातावरण चांगलं मिळालेलं होतं. सगळेजण चांगलं हे करत होते आणि छोटी असल्यामुळं जाऊबाई वगैरे समजून घेत होत्या, सासूबाई वगैरे समजून घेत होत्या. तर त्यामुळं मग मला थोडंसं ते ईझी जात होतं. ह्या गोष्टी तिथपर्यंत चालू होत्या जिथपर्यंत माझी शाळा नाही सुरू झाली. म्हणजे माझ्या मिस्टरांनी नंतर म्हणजे मला आईंच्या मार्गात लगेच आणलं गेलं. पहिल्यांदा मला हेच शिकवलं, की आधी मार्ग धरायचा. हेच मला आधी शिकवलं गेलं. आणि घरात सगळंच ओव्हरऑल सगळ्यांचंच चांगलं होतं बिहेवियर सगळ्यांचंच चांगलं होतं. कोण कुणाशी असं हे नव्हतं. पण माझ्या जाऊबाई पण कमी शिकलेल्या होत्या. पण त्यांनी शिकल्याच नव्हत्या. म्हणजे काही असं नाही की त्यांना आवड होती हे, त्यांनी शिकलेल्याच नव्हत्या. घरात त्यांना फक्त असंच की हां, आपल्याला सगळं आहे. दागदागिने आहेत, घर आहे, आपल्याला सगळ्या सुखसोयी आहेत. आपल्याला घरात करायचं आहे, खायचं आहे फक्त. एक मुलगा होता त्यांना आणि मग मला कुठेतरी नको होतं. मला शिकायचं होतं. आधीपासूनच मला का कुणास ठाऊक खूपच इच्छा होती, की शिकायचं आणि काहीतरी सर्व्हिस करायची आपण. आणि मग ह्याच्यामुळं मिस्टरांच्या मी सारखं मागं लागले. मी ज्यावेळेला पण एकटे ते भेटायचे त्यावेळेला मी लगेच का तर घरभर माणसं तसं एकांत असं हे नव्हतं. पण मी ज्यावेळेला पण हे वेळ मिळायचं मी तेच सांगायचे, की मला शाळेला घाला की, मला शाळेला घाला की. का तर मला माहिती होतं आता नंतर परीक्षा संपलेल्या आहेत. जूनपासून आता शाळा सुरू होतील. तर नाहीच ते झालंच नाही. नाही घरातनं परमिशन नव्हती. 1 वर्ष गेलं. मग मी आईंची सेवा करायला सुरुवात केलेली होती म्हणजे लग्नानंतर 5व्या दिवशीपासूनच सासूनं मला आईंच्या मार्गात आणलेलं होतं. म्हणजे तुला पटो अगर ना पटो करायचंच. हे म्हणजे मी ते काही त्यांनी काय सांगितला अनुभव म्हणून मी आले मार्गात असं काहीच नाही. ते त्या घराचा नियम होता, की प्रत्येकानं करायचंच. मग त्या नियमानुसार मी ते करायला लागलेले होते. बाकी काहीच नाही. मग ते मी फॉलो करायला लागले. मग मी ना बरेच सारखं आईंचंच चाललेलं असायचा विषय घरी का तर होते मार्गातले. मग आईने बरं झालं बाई असं केलं, आईने बरं झालं बाई तसं केलं, हे सगळं चाललेलं असायचं. तर मग मी म्हणायची की आईच सगळं करतायत, तर मग माझ्या शिक्षणाला काय ह्या अडचणी करतायत आई आणि मी कशाला उगाच मग ह्यांचं करायचं आणि मला नकोच वाटायचं. मग ज्या वेळेला ॲडमिशनचं घेऊया ह्यानी बोलले आणि माझं नाही त्यांनी केलं. जून, जुलै आला तरी पण ॲडमिशनचं नाही, घरचे नाही म्हणतायत. त्याच डोक्यातून काढून टाक त्या गोष्टी वगैरे असं ज्यावेळेला त्यांनी बोलायला लागले, त्यावेळेला मग माझं मन खचायला लागलं आणि मी उगीच करायचं म्हणून मग आईंचं करायला लागले. मला काहीच हे वाटत नव्हतं, इंटरेस्ट वाटत नव्हता आणि मी एकटी खूप रडायचे म्हणलं. आणि मग कधी-कधी वाटायचं की ह्यांना सांगून बघू का? म्हणून मी आईंना बोलायची की मला प्लीज मला ह्याच्यातनं रिकामं करा. मला शाळेला जाऊ द्या. मला सारखं घरात कामं करू देऊ नका. मला शाळेला जाऊ द्या. मला शिकायचं आहे. आणि मी रडायची. मला त्यावेळेला काही कळायचं नाही. पण मी ना आईंच्या पुढं बऱ्याच वेळेला रडायची शिक्षणासाठी. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष ते गेलंच वायाच गेलं म्हणला 1 वर्ष. खूप म्हणजे सगळं होतं म्हणल्या. कुठली गोष्ट अशी नव्हती अशी नाही. बरं असं खूप सासरवस होता असं पण नाही. पण तरीसुद्धा मी म्हणजे समाधानी नव्हते. मग तसंच ती सेवा करत होते. पण त्या सेवेचं फळ मला वर्षाच्या आत मिळालं म्हणल्या आणि म्हणजे फक्त मी सायन्स मरण करत होते. म्हणजे सायन्स मरण सकाळी 2 जपमाळ करायला लावायच्या सासूबाई आणि संध्याकाळी 2 जपमाळ आणि ते पण सायन्स मरण असं की घरीच बसून आमचं खूप शेती वगैरे होती तर मग धान्य वगैरे असायचं किंवा भाज्या असायच्या ते निवडत संध्याकाळचं सासूबाई सायन्स मरण करायच्या आणि ते मला पण निवडत ते करायला लावायच्या आणि माझ्या जाऊबाई ज्या होत्या त्या संध्याकाळचा स्वयंपाक करायच्या म्हणल्या.
आणि आम्ही दोघी निवडत मला ते करायला लावायच्या, का तर मी नवीन होते. त्यासारख्या माझ्या मागं पुढंच असायच्या, की ही कशी करते, काय करते. त्यामुळे मी स्वयंपाक करू दे, मी कुठं असू दे, त्या कायम माझ्या सोबतच असायच्या सासूबाई, का तर नवीन आहे म्हणून. हिच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे ह्याच्यासाठी. आणि मग ते सायन्स स्मरण मला करावंच लागायचं त्यांच्यासोबत. सकाळी अंघोळ झाली की जपमाळ करायलाच लावायच्या. 2 माळा करायच्या. मोठ्यानं म्हण. का तर ही म्हणते का नाही नुसतीच ओढते म्हणून मोठ्यानं म्हण. संध्याकाळी पण 2 जपमाळ करायला लावायच्या. आणि त्या सेवेचा प्रभाव झाला म्हणतात. त्यामुळं मला त्याच्या पुढच्या वर्षी आणि मी वर्षभर सारखी हेच करत होते ह्यांच्या पाठीमागं, की मला ॲडमिशन. आणि मग जसं एप्रिल मे सुरू झाला तसं मी सारखंच त्यांच्या पाठीमागं तगादा लावला, की मला जाऊ दे की शाळेला, मला जाऊ दे की शाळेला वगैरे. आणि मग फायनली त्यांनी ठरवलं, की ठीक आहे तुला मी ह्या वेळेला ॲडमिशन करतो. आणि मग त्यांनी आईला बोलले, त्यांच्या पप्पांना वगैरे आमच्या सगळ्यांना बोलले, की तिला घेतो ॲडमिशन. आणि मग घरी एक वेगळं वातावरण सुरू झालं. आणि ह्यांनी म्हटले, असू दे, तिची इच्छा आहे, 10वी शिकू दे, काय होतंय, 2 वर्ष तर आहेत, जाऊ दे शाळेला, असं त्यांनी बोलले. आणि मग वातावरण थोडंसं बिघडलं घरामध्ये, की हा बायकोच्या तंत्रानं वागायला लागला. तर मग मी पण त्यांना हे केलं, की मी घरातली मला मिस्टरांनी बोलले, की आईला वगैरे बोलायचं, की मी सगळी कामं करून जाईन. माझी जी पण वाटणीची आहे ती सगळी कामं करून मी जाईन. मग मी तसं पण बोलले, तसं बोलले मी म्हणला, की जी पण तुम्ही कामं सांगशील ना आई, मी सगळी कामं करून जाईन. मी एकसुद्धा माझं काम मागं ठेवणार नाही, पण मला शाळेला पाठवा. मग सासूबाई वगैरे तयार झाल्या, पण ते जाऊबाईंना आवडलं नाही, की ही जाते म्हणले, वर्षभर नाही नाही म्हणले आणि आता लगेच हिला शाळेला पाठवायला लागलेत. तर मी त्यांना पण म्हणलं, तू वहिनींना पण सांग, ह्यांनी मला बोलले, वहिनींना पण सांग, की मी कामाचा काही लोड येऊ देणार नाही तुमच्यावर. जी माझी कामं आहेत ती मी करून मगच जाईन. मी त्यांना पण बोलले म्हणला, की मी काहीसुद्धा कामं ठेवणार नाही मागं. आणि मग म्हणतात खरी कसरत सुरू झाली. शाळेला जायचं आहे, सकाळची कामं असायची म्हणल्या. आणि मुद्दाम जाऊबाई एखादं दुसरं काम मला जास्त लावायला लागलं सकाळचं. पण ना म्हणतात ती आईंची ताकद होती. त्यावेळेला ते कळत नव्हतं, की ही आईंची ताकद आहे. हे या गोष्टी आत्ता समजतात म्हणतात त्या, की मी इतक्या लवकर उठायची, का तर ती एक म्हणतात ना ओढ, की मला शिकायचंच आहे. आणि मग मी लवकर उठायची. सगळ्यांना आश्चर्य वाटायचं, की अरे ही एवढ्या लवकर उठून. आणि मग मला ना त्या मुद्दाम काम जास्त लावायच्या जाऊबाई. मला हे नंतर समजायला लागलेलं होतं. पण मला शिकायचं होतं. ही गोष्ट एक हे होती. आणि मग सायन्स स्मरणाची हे चुकायला लागली. मग माझ्या सासूबाईंनी माझ्या पाठीमागं लावलं, की तुझं सायन्स स्मरण होत नाही आहे, तर मग आता काय करणार तू? मग संध्याकाळची नित्योपासना करत जा तू आल्यानंतर आणि परत अर्धा तास नामस्मरण करायचं. आणि मग म्हटलं आता हे काय नवीन. पण तरीसुद्धा पण त्या सेवेनं, त्या ह्यानं मला आज कुठपर्यंत आणले हे मला आज समजते, की मी कशाच्या जोरावर आले. मला कळत नव्हतं. एखादं मग मला असं वाटायला लागलं, की एखादं घर जर मग मला गरिबीचंच मिळालं असतं, तर तिथं माझं काय शिक्षण झालं असतं. किंवा जर मला जर सगळ्या सुखसोयी नसत्या, तर मी कदाचित काम करतच कुठेतरी जगले असते. हे आईंनी सगळ्या गोष्टी आणलेल्या होत्या. पण मला घरून मानसिक खूप टॉर्चर व्हायला लागलं म्हणल्या. मी सगळं आवरून जायची म्हणल्या. पण सासूबाईंचं काही नाही, पण जाऊबाई मार्गातल्या होत्या म्हणल्या आईंच्या. आणि तरीसुद्धा त्यांनी सासूबाईंना शिकवायला सुरुवात केली, की ही काय आपली जाते शाळेला, हे करते, हिचं काय आपलं बरं आहे, निवांत दिवसभर घराच्या बाहेर असते. आणि बारीक-सारीक गोष्टी घरात किती असतात छोट्या-छोट्या, मग मोठी-मोठी कामं 2-4 करून गेले की झालं दिवसभर माझ्याच पाठीमागं सगळं. असं त्या करायला लागल्या. चहा करा, हे आला तो बघा, तो आला बघा, हा पाहुणा आला तो त्याचं करा, हे ते आलं त्याचं करा. असं त्यांनी ते सुरू केलं म्हणल्या. मग मला कुठंतरी टॉर्चर करायला सुरुवात केली सगळ्यांनी. बरं ही गोष्ट इथंपर्यंत होती, की
म्हणजे माझ्या मिस्टरांच्या समोर असं त्यांनी सगळेजण असं बिहेवियर करायचे, की हां, ही शाळेला जाते, घरातलं पण करायला लागले, हां, सांगेल तसं करायला लागले. का तर सकाळी मिस्टर पण असायचे. त्यामुळं त्यांच्या पण लक्षात यायचं, की ही करते घरातली सगळी कामं. घरी पण आल्यानंतर ते पण यायचे ते सोबतच आणि मी पण यायची. त्यामुळं घरी पण आल्यानंतर हां, ही सांगेल तसं करते, हे त्यांना लक्षात यायचं. पण आतल्या साईडला गेल्यानंतर, किचनमध्ये गेल्यानंतर, किचनमध्ये तर ते येत नाहीत ना. ते किचनमध्ये मला जे मानसिक त्रास द्यायला सुरुवात केलेली होती, तो मानसिक त्रास मला सहन होण्याच्या पलीकडचा व्हायला लागलेला होता म्हणतात. पण एक जिद्द होती, की मला शिकायचं आहे. तर मी सगळं गोठून घ्यायची. पण ना, मी ज्यावेळेला नित्योपासनेला संध्याकाळी बसायची, त्यावेळेला नित्योपासना मी रडत करायची म्हणला. आणि सासूबाई सारख्या इकडून-तिकडून हे करायच्या, "मोठ्यानं वाच, मोठ्यानं वाच." तर मला आवंढा जो आहे म्हणतात तो असं भरून यायचं आणि मग "तू रडत म्हणतेस काय? तू रडत म्हणतेस का? तुला वाचायचं नसतंय का?" ह्या गोष्टींवरून पण हे नाही मला तसाच आवाजच येतोय माझा ते. पण मी ना म्हणजे आपण रडूसुद्धा शकत नाही ह्या गोष्टीचं दुःख होतं म्हणल्या. शाळेत मी बऱ्याच वेळेला एकटीच बसून रडायची की घरी गेल्यानंतर असं हे करतात वगैरे. बऱ्याच गोष्टी घडल्या माझ्यासोबत. मुद्दाम माझ्या डब्यात बऱ्याच वेळेला ना खराब अन्नसुद्धा दिलं गेलं माझ्या जावेकडनं म्हणतात. आणि ह्या गोष्टी होत्या, की मी माझ्या नवऱ्याला हे सांगू शकत नव्हते म्हणल्या. का तर मी सांगितलं तर ते त्यांना पटलं पण नसतं. का तर इतकं त्यांनी ते असं दाखवलेलं होतं की का तर बऱ्याच वेळेला मी काही-काही गोष्टी सांगायला लागले ना, तर ते म्हणायचे, "तुला शिकायला त्यांनी हे केलं, ते आता घरातलं पण बाकीचं हे करतात. तू तर सकाळी जातेस, संध्याकाळी आलीस की काही तुझा अभ्यास वगैरे असतोय ते आणि त्या त्या तुला तरीसुद्धा हे करतात, 2-2 तास देतात तुला अभ्यासासाठी वगैरे आणि तू त्यांच्या बद्दल कुणाबद्दल आता काही बोलायचं नाही वाईट आणि गैरसमज करून घ्यायचे नाहीत. तुझे गैरसमज होतील आणि तू असं गैरसमज करून घ्यायचं नाही. घरामध्ये फूट येईल तुझ्यामुळं." हे माझे मिस्टर बोलायचे मी काही जरी सांगितलं तर. आणि मग त्यामुळं मग मला असं सांगू पण शकायची नाही मी. मग मी फक्त त्यावेळेला मी हे आईंनाच ज्यावेळेला मी नित्योपासना करायला लागले, हे मी आईंनाच म्हणजे असं डिरेक्टली पण मी बोलायची बंद केले आईंशी. माझे जे पण सांगत होते ते माझं डोळ्यातलं पाणी सगळं सांगायचं म्हणलं आईंना. की असं वाटायचं ही लोकं एवढे वर्ष तुमच्या मार्गात आहेत आणि तरीसुद्धा असा खोटेपणा म्हणजे समोर माझ्या मिस्टरांच्या समोर असं दाखवायचे ना, "कसा कर चाललाय मग शाळेतला अभ्यास? कसं करतेस मग? अभ्यास चांगला कर हं आता. तुला शाळेला घातलं ना, तर अभ्यास चांगला कर" वगैरे असं असं बोलणार. आणि किचनमध्ये गेलं रे गेलं, की असं मला की दिवसभराचे भडास माझ्यावर जाऊबाई काढायच्या. सासूबाईसारखे टोमणे मारायच्या वगैरे. ह्यांच्या दोघींचे काय काय विषय व्हायचे दिवसभर आणि मला असं व्हायचं की काय करू? अरे कुठं म्हणजे शिक्षण करायला लागले म्हणजे कुठं आता फास लावून घेऊ काय? असं म्हणजे जीवन करत होत्या त्या दोघी. हे माझ्या मिस्टरांना जवळ-जवळ म्हटलं माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, तरीसुद्धा कळलेलं नव्हतं. पण तुम्हाला सांगू म्हटल्या ह्या गोष्टी आईंनी खूप हे करत गेल्या. म्हणजे 10वी झाली आणि 10वी झाल्यानंतर पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, असं म्हटलं मी आणि माझे मिस्टर पण 10वीत मला खूप चांगले मार्क्स पडले म्हणल्या. एवढं सगळं करत मला 10वी मध्ये 83% मार्क पडलेले होते म्हणल्या. आणि म्हणजे सगळ्या घरांच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्या काळात म्हणल्या मी 10वीत असताना माझ्या जाऊबाई प्रेग्नंट पण राहिल्या म्हणल्या दुसऱ्यांदा. त्या प्रेग्नंट आहेत म्हटल्यावर किती घरात कामं पडत असतील. त्यांना माझ्या सासूबाईंनी सरळ सांगितलं, "आता कुठल्याही गोष्टीत तिला हे करायचं नाही. जर तुला होत नसलं शाळा सोड." मला स्ट्रिक्टली सांगितलं. पण घरात सगळ्या गोष्टी तू केल्या पाहिजेस. तिनं खूप वर्ष घरासाठी केलेले आहेत आणि आता तू केलं पाहिजेस. तिची डिलिव्हरी आहे वगैरे. हे सगळं त्यांनी सांगितलं. मनाशी एकच ठरवलेलं होतं, की 10वीत चांगले मार्क पडले, तर मिस्टरांना मी कन्व्हिन्स करू शकते. पण ते 10वीचं वर्ष त्या बोलल्या, मी अक्षरशः प्रत्येक घास मी डोळ्यातल्या पाण्याबरोबर खाल्लेला आहे. प्रत्येक घास. मग ते दुपारच्या शाळेतलं जेवण असू दे
किंवा घरातलं जेवण असू दे. माझ्या मिस्टरांनीसुद्धा मला 10वीत अजिबात सपोर्ट केला नाही म्हणल्या. फक्त आईंचा एकच आधार होता. मी त्यांनाच फक्त कधी-मध्ये म्हणायची, की माझं शिक्षण तेवढं कंप्लीट झालं, तर तुम्ही जे माझ्याकडनं करून घेताय, त्याचं चीज झालं म्हणेन. माझं शिक्षण झालं आणि मला जॉबला लागलं तर. मी चीज झालं म्हणेन, की जे तुम्ही माझ्याकडनं हे करून घ्यायला लागलाय, काय सेवा वगैरे आहे ती. आज कळतंय, की आईंच्या ह्याच्यावरती मी उभी राहिले आणि तुम्हाला सांगू म्हणल्या 83% मार्क पडले 10वी मध्ये. मला क्लासही नव्हता म्हणल्या. सगळं घरातलं करून जात होते. अक्षरशः भाकरी खाल्ली-खाल्ली, नाही असं उभा राहून मी जेवून जायची आणि तशा ह्याच्यामध्ये हे झाल्यामुळं 83% मार्क पडल्यामुळं मिस्टरांना त्याचं माहिती होतं काय व्हॅल्यू आहे आणि त्यांना खूप आनंद झाला. घरचे सगळ्यांनी नाकं मुरडली. जाऊबाईंना त्याला मुलगी वगैरे झालेली होती. घरच्या सगळ्यांनी नाकं मुरडली, हे झालं. पण कुणाला वाटलं नव्हतं माझे मिस्टर पुढं हिला शिकवतील. पण ते मार्क्स वगैरे बघून त्याच्यानंतर शाळेमध्ये वगैरे तुम्हाला सांगू त्यावेळेला मला एक गुड बिहेवियरसाठी आदर्श विद्यार्थिनी म्हणून हे करतात ना, ते मला 10वी मध्ये मिळालेलं होतं म्हणल्या. आणि त्याच्यासाठी माझ्या मिस्टरांना वगैरे, सासूबाईंना सगळ्यांना बोलवून घेतलं. माझ्या आई-वडिलांना पण बोलवून घेतलेलं आणि मला माझ्या मिस्टरांना माझ्या शिक्षिका बोलल्या, की "खूप हुशार आहे तुमची बायको आणि तिला पुढं शिकवा, तुमचं नाव हे करेल ती." आणि त्यावेळेला त्यांना कुठेतरी वाटलं म्हणल्या, की नाही हिला पुढं शिकवलं पाहिजे. आणि त्यांनी हे बोलले, की "तुला सायन्सला ॲडमिशन करून देऊ." इतका आनंद झालेला मला आणि पहिला पेढा ते सासूबाईंनीच हे करायला लावलेलं, की पहिल्यांदा पेढे आणून आईंच्या समोर वगैरे ठेवायला लावले. त्याच्यानंतर अनुग्रहित नव्हते मी. तर मला अनुग्रहासाठी वगैरे त्यांनी लागलेले होते. पण मी म्हटलं, की अनुग्रह वगैरे ते सगळं राहू दे. म्हणजे मला त्याचं काहीच व्हॅल्यूच नव्हती त्या गोष्टींची. पण सगळे घरात अनुग्रहित होते. तर अनुग्रहाचं ते राहू दे. मला शिक्षणाला, मला शाळेला पाठवा, मला कॉलेजला ॲडमिशन करून द्या. पण त्या काळात आईनी ते सुद्धा करवून आणलं म्हणतात. माझी 12वी झाल्यानंतर अनुग्रह पण आईनी हे करून आणलं. पण ते शिक्षण घेत असताना आईनी इतके वर्ष माझी परीक्षा घेतली. म्हणजे कंप्लीट होईपर्यंत माझी हे कंप्लीट होईपर्यंत इंजिनिअरिंग झाली माझी म्हणतात. आईंच्या कृपेवर ते आत्ता करते म्हणतात, की आईंच्या कृपेवर. मला त्यावेळेला वाटायचं, की माझ्या कष्टाचं हे फळ आहे. असं वाटायचं मी जे करते ते कष्ट त्याचं फळ आहे. पण ते शक्य नव्हतं म्हणल्या. असं जर हे असतं तर त्या गोष्टी शक्य झाल्या नसत्या म्हणल्या. म्हणजे आईंची साथ नसती तर कदाचित. का तर फॅमिली वाढलेली होती. मुद्दाम बऱ्याच गोष्टी अशा केल्या जायच्या म्हणल्या, की माझं शिक्षण सुटलं पाहिजे. पण ते शिक्षण झालं, मी इंजिनिअर झाले म्हणल्या आणि मला जॉब पण लागला. जॉब लागला तसं मी म्हणजे माझ्या मिस्टरांनी सगळ्यांचंच हे करायचं सोडून दिलं. म्हणजे जसं मी इंजिनिअरिंग वगैरे चांगलं शिकत गेले ना, मार्क्स चांगले येत गेले. त्यात पण मी सगळं घरातलं करून जाते हे त्यांना कळत होतं. अक्षरशः कॉलेजला गेल्यानंतर सुद्धा म्हणतात, मला साडी घालून जायला लावायचे म्हणले घरचे. म्हणजे शाळेमध्ये ड्रेस वगैरे होतं. पण साडी घालून मला जायला लावायचे कॉलेजला वगैरे, की तुझी किती पण कामं असू देतात. मी रडायची. मी म्हणायची, "मी ड्रेस घालून जाते, की घरातली कामावरून कधी हे करून जाऊ." तर नाही, साडी घालूनच जायचं. तर मला साडी घालून जायला लावायचे म्हणले. आणि मग त्यामुळं सगळ्या गोष्टी फॉलो करून हिनं शिक्षणात कधीही मागायला नाही. हे सगळं बघितल्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट करायला नंतर सुरुवात केली. ती सगळी आईंची कृपा होती म्हणल्या, हे आज कळतंय. आणि मग मी इंजिनिअर झाले, जॉब लागला आणि तुम्हाला सांगू माझं एक स्वप्न होतं, की मी सर्व्हिस करावी, मी जॉब करावा आणि माझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व असावं. म्हणजे मी बऱ्याच वेळेला अस्तित्व हा शब्द वापरते. बऱ्याच भगिनींना वगैरे फोन आले, की मी वापरते. तर त्यांनी त्याच्यासाठी खूप वेगळा की मला माझं स्वतःचं विश्व तयार करायचं होतं म्हणल्या. आणि मला ना मग नंतर असं वाटायला लागलं, की माझं स्वतःचं एक घर हवं आहे. आणि मी त्यावेळेला आईंच्या पूर्ण व्यवस्थित मार्गात आलेले होते म्हणतात तोपर्यंत. आणि मग मी आईंच्या मागं तगादा लावला, की मला त्या गोष्टीसाठी हे करा.
की मला माझं स्वतःचं घर हवं आहे. आणि तुम्हाला सांगू म्हणल्या इतकी मी छान पद्धतीनं ते सासूबाईंचे उपकारच म्हणावे लागतील, की त्यांनी माझ्याकडून उपासना करवून घेतली. सुरुवातीच्या काळात मला त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता किंवा मला काही करायची इच्छा नव्हती. पण त्यांनी माझ्याकडून करवून घेतली. का तर माझ्या घरातल्या सुना किंवा माझ्या घरातल्या व्यक्ती ह्या आईंच्या मार्गातल्या असायला पाहिजेत, असं मला म्हणजे त्यांना वाटायचं, म्हणून त्यांनी माझ्याकडनं ते करवून घेतलं म्हणल्या. पण तो माझा उद्धार होता म्हणल्या त्या त्या मार्गामुळं. आणि मग मी माझी नित्योपासना त्या वेळेपासून जे आजपर्यंत आहे, ते नित्योपासना माझी चालू आहे म्हणल्या. फक्त माझ्या घरासाठी मी कधीच नव्हते आईंकडे कधी म्हणजे असं नवस सायास केले. पण मी आईंना बोलले म्हणल्या, की माझं जर स्वतःचं घर झालं ना म्हणला, की आई मी त्या घरात रोज 1.5 तास नामस्मरण करेन. माझं स्वतःचं, माझ्या माझ्या पैशावर, त्यात नवऱ्याचा एकही पैसा नाही पाहिजे. माझ्या पैशावर ते घर असलं पाहिजे. म्हणजे जे काही असेल ते. असं ते स्वप्न होतं म्हणल्या. आणि तुम्हाला सांगू ती गोष्ट त्या गोष्टीसाठी पण मला टॉर्चर केलं गेलं म्हणल्या. पण इंजिनिअरिंग होईपर्यंत काही माझं खूपसं वय झालेलं होतं असं नाही म्हणल्या. पण मला मुलासाठी खूप टॉर्चर करत होते म्हणल्या घरी. आणि म्हणजे ते मला सुरुवातीला मिस्टरांनी ते पण हे केलं, पण मी शिकत चांगले गेले त्यामुळं त्यांनी होईल असू दे, काही हे झालं नाही, एवढं काय वय हे झालं, असं करत त्यांनी पण हे केलं. मी ते 1च वर्ष 8वीचं जे माझं गॅप पडलेला होता तेवढंच नाही, तर मी कधीच म्हणले फेल नाही झाले. त्यामुळे शिक्षण लवकर झालं, लवकर जॉब मिळाला. लवकर म्हणजे मला लगेच माझे मार्क्स वगैरे एवढे चांगले होते, मला लगेचच जॉब मिळाला म्हणला. आणि मग म्हणला पुण्याला मला जॉब मिळाला. तिथं म्हणजे मी केलं म्हणला. बऱ्याच वेळेला किती माहिती आहे म्हणला, प्रवास करून मी हे केलं. नंतर पुण्याला नंतर जॉब वगैरे आला आणि मी तिकडं घर घेतलं म्हणला. ते पुण्याला वगैरे जॉब आल्यानंतर मग सगळेजण हे करायला लागले, की आता ही बाहेर पडेल वगैरे. पण ना माझं स्वप्न होतं म्हणल्या त्या, की मला स्वतःचं हे करायचं आहे. आणि मी आईंना बोललेले होते, की जर असं झालं तर मी त्या घरात 1.5 तासाचं नामस्मरण सुरू करेन. आणि आईंच्या कृपेनं मी नामस्मरण पण वाढवलं म्हणतात त्या काळात. त्यावेळेलाच ज्यावेळेला मला जॉब लागला वगैरे. सुरुवातीला माझा तिथंच होता म्हटला, जॉब आमच्या इकडंच होता. पण नंतर मला पुण्याला हे झालं म्हणला. आणि मग म्हटला त्या गोष्टींना, सगळ्या गोष्टींना कलाटणी झाली. तुम्हाला सांगू मी घर झालं, नामस्मरण सुरू केलं 1.5 तासाचं. काय त्या नामस्मरणाचा आणि माझ्या सेवेचा प्रभाव होता म्हटला. 1.5 तासाचं नामस्मरण. आणि मग आम्ही वेगळंच आलो म्हणल्या, पुण्यालाच घर घेतलं मी आणि आम्ही वेगळेच राहायला आलो. असं काही नाही म्हणतात आजही, म्हणजे ह्याला जातो आम्ही, कार्यक्रमाला जातो, सगळेजण एकत्र कार्यक्रम करतो. असं काही नाही की आमचं परिवार तुटला आहे किंवा काय. पण ना एक जिद्द होती की स्वतःचं पाहिजे मला. म्हणजे त्यावेळेला एवढं हे नव्हतं की मला जॉब करायचा आहे. पण जॉब जसं इंजिनिअरिंग वगैरे कंप्लीट व्हायला सुरुवात झालेली ना, त्यावेळेलाच माझं स्वप्न होतं की मला माझं घर पाहिजे. पण ते आईंच्या कृपेनं झालं, ह्या गोष्टी आज झाल्या म्हणल्या. पण ह्या घरात आलो म्हणल्या, मी 1.5 तासाचं नामस्मरण सुरू केलं. नित्योपासना जी सासूबाईंनी मला आधीपासून हे करायला लावलेली होती, ती नित्योपासना संध्याकाळची आणि 1.5 तासाचं नामस्मरण आणि माझ्या इतर काही सेवा आहेत, ज्या काही मी मला काही शेअर नाही करायच्या, त्या सगळ्या सेवा. ह्या सगळ्या सेवांचा प्रभाव म्हणल्या 1 वर्ष, 1.5 वर्ष गेला आणि मी प्रेग्नंट राहिले म्हणल्या. मला म्हणजे काही त्याच काळात जर मी प्रेग्नंट राहिली असते, शिक्षणाच्या काळात, तर मी कसं केलं असतं म्हणलं. शिक्षणाच्या काळातच जर मी प्रेग्नंट राहिले असते, तर माझं शिक्षण तरी अर्धवट राहिलं असतं. नाहीतर डोक्यावर तरी काहीतरी मानसिक परिणाम झाला असता, की म्हणजे घरातलं सगळं करायचं विथ प्रेग्नन्सी, शिक्षण कसं काय मी ॲडजस्ट केलं असतं. का तर एवढी मोठी फॅमिली आहे, फॅमिलीतलं सगळंच हे करायला पाहिजे.
जॉब लागल्यानंतर फॅमिली सुटली म्हणल्या तोपर्यंत फॅमिली सोबत सगळं ॲडजस्ट करून सगळी घरातली कामं करून मला हे आणि ते पण खूप खूप त्यात पण हे झालं. पण आईनी सगळ्या गोष्टी हे करत गेल्या आणि स्वतःच्या घरात माझं बाळ जन्माला आलं. खूप खूप त्यावेळेला मी खूप म्हणजे ज्यावेळेला मी प्रेग्नंट राहिले ना म्हणल्या, त्यासाठी तर मी काहीच हे केलेलं नव्हतं. पण ज्यावेळेला मी प्रेग्नंट राहिले ना, त्यावेळेला मी म्हणजे अगदी आईंच्या पायावर असे डोकंच डायरेक्ट ठेवून इतकी रडले म्हणल्या त्या दिवशी, की आई म्हणजे हे जर आधी झालं असतं, तर कदाचित शिक्षण झालं नसतं. जॉब तर लांबचीच गोष्ट. पण तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही करत आणल्या. हे नंतर आणि सगळं खूप छान म्हणतात मुलगा झाला, परत मुलगी झाली. सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेनं तुम्हाला सांगू म्हणतात उपासना कधी सुटली नाही पाहिजे. कितीही माझं किती आणि त्या गोष्टीचं श्रेय माझ्या सासूबाईंना जातंय म्हणतात. बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी काही असेल ते ते बाकी वेगळं. पण ना तुम्हाला सांगू त्या गोष्टीचं श्रेय का तर त्यांनी परिवाराला प्रत्येक सदस्यानं सेवा केली पाहिजे. मग ते तुमच्या मनात असू दे, नसू दे. हे जी सवय लावलेली होती ना, त्या सवयीमुळं आईनी त्या सगळ्या गोष्टीतनं पार करत गेल्या म्हणल्या. तर सगळं छान झालेलं आहे. आज सगळे परिवार आम्ही एकत्र येतोय म्हणल्या, सणावाराचा आम्ही एकत्र येतोय. दिवाळी आम्ही पूर्ण माझ्या त्याच घरी साजरी करतोय. दिवाळीमध्ये, मे महिन्यामध्ये, महिना दीड महिना आम्ही एकत्र असतोय वगैरे. पण एक समाधान आहे म्हणतात, की आईंनी मला माझं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व त्यांनी निर्माण करून दिलं आईंनी आणि मी स्वतःच्या पायावर आहे. मी आज कुणाच्या जीवावर नाही आहे. आई-वडिलांना मी हे करू शकते, माझ्या सपोर्ट करू शकते. का तर माझा स्वतःचा पैसा आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं खूप समाधान आहे म्हणतात ताई. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.